हे गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर पावसाची सुरुवात झाली की सणांची सुरुवात होते आणि त्यातला पहिला सुंदर असा सण म्हणजेच वटपौर्णिमा. चला तर पाहूया हा सण कसा साजरा केला जातो. वटपौर्णिमेला लग्न झालेल्या महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. आपल्या नवऱ्याचं चांगलं आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि घरात सुखसमृद्धी राहावी अशीच प्रार्थना करतात. सावित्री आणि सत्यवान यांची गोष्ट आहे. सावित्रीने तिच्या प्रेम, धैर्य आणि विश्वासाच्या बळावर सत्यवानाला पुन्हा जीवन मिळवून दिलं होतं. म्हणून हा सण प्रेम, विश्वास आणि नात्याचं महत्त्व शिकवतो. वडाचं झाड खूप वर्ष जगतं, त्यामुळे हे दीर्घ आयुष्य आणि मजबूत नात्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा झाल्यानंतर फळं, वाण आणि इतर प्रसाद पण वाटला जातो. यामागचा अर्थ म्हणजे आनंद, आशीर्वाद आणि समृद्धी सगळ्यांसोबत वाटून घेणे. आपल्या परंपरेत सणांचा आनंद फक्त स्वतःपुरता न ठेवता तो इतरांनाही द्यावा अशी भावना आहे. त्यामुळे महिला एकमेकींना फळं, वाण आणि प्रसाद देतात.